हाय, मी स्वाती. कसे आहात? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आजचं जर तुम्ही वेट पाहाल ना, तर 87.20 भरलं आहे. तर हे ना आपण जेव्हा रोज वेट करतो तेव्हा मग ते मशीनवरती म्हणजे कधी-कधी असं होते समजा कमी जास्त ते दाखवते. सगळ्यात बेस्ट ना आपण जर म्हणजे 7 प्रत्येकी 7-7 दिवसाला जर समजा वेट केलं ना, तर ते चांगलं असते. पण आता आपण 7 दिवसाची जर्नी स्टार्ट केली आहे, त्याच्यामुळे आपण इकडे रोज वेट दाखवत आहोत. आता नेक्स्ट जेव्हा आपण चालू करू ना 21 डेजची, तेव्हा मग आपण आहे ना प्रत्येकी 7 दिवसाला वजन चेक करूया. तर इकडे ना मी असं छान असं ऊन आलं होतं, तर थोड्या वेळासाठी वरती आली होती, थोडा वेळ फिरली आणि त्याच्यानंतर खाली जाऊन आहे ना मस्त असं कोमट पाणी घेतलं. तर इकडे ज्या याच्यामध्ये मी बसली आहे ना, तर तसे सगळं म्हणतात की तसं बसून जर पाणी घेतलं तर शरीरासाठी चांगलं असते. पण मला आहे ना व्यवस्थित असं बसता येत नाही. माझं वेट जास्त असल्यामुळे माझे ना पाय दुखायला लागतात लगेच. तर मग पण मी आता प्रयत्न करत आहे तसं बसूनच पाणी घेण्याचा. तर इकडे आहे ना मी तसं बसून म्हणजे मला एकदम खूप जास्त वेळ बसली ना तर अकडून जातात माझे पाय. म्हणून मी आहे ना 2 ग्लास पिऊन उठून जाते. तुम्हाला जर तसं व्यवस्थित असं बसता येत असेल ना, तर तुम्ही एकदम मस्त रिलॅक्स असं आरामशीर पाणी घ्या. कारण की आपण ना घाईघाईने जेव्हा पाणी घेतो ना, तर सकाळच्या वेळेस रात्रभर आपल्या पोटामध्ये काहीच नसते. तर एकदमच आपल्या पोटामध्ये जेव्हा 1, 2, 3 ग्लास पाणी जाते ना, तर पोट असं गच्च होऊन जातं आणि दुखायला लागतं कधी-कधी. तर तसं व्हायला नको आहे. म्हणून एकदम आरामशीर असं पाणी प्यायला पाहिजे. बसून पाणी प्यायला पाहिजे. उभं राहून पण पाणी नाही प्यायला पाहिजे. तर मग त्याच्यासाठी मग इकडे आहे ना मी असं बसून मी पण एकदम रिलॅक्सच पाणी पिते. एकदम घाई नाही करत. पण कधी-कधी जेव्हा पाय आखडून येतात, तेव्हा मग मी उठून जाते. इकडे मग मी छान असा अद्रकचा चहा बनवला तुळशीची पानं टाकून. कारण की इकडे माझा थोडासा असा गळा पण खराब आहे आणि आता सध्या मी अद्रक आणि तुळशीचाच चहा पीत आहे. तर त्याच्यानंतर मग इकडे आहे ना मी काय केलं आहे, मुगाची डाळ घेतली, जी की मी आहे ना रात्रीच भिजत टाकली होती. छान अशी रात्री भिजत टाकली मी. रात्री 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्या डाळीला आहे ना मी भिजत टाकली. आणि सकाळी ते पाणी पण फेकून दिलं आणि चांगलं स्वच्छ पाणी टाकून आहे ना, थोडंसं जास्त नाही टाकलं पाणी, थोडंसं पाणी टाकून आहे ना ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. इतकी छान पेस्ट होते ना मुगाच्या डाळीची. म्हणजे पहिलीच मुगाची डाळ हे असते सॉफ्ट असते आणि त्याच्यानंतर आता ही समजा मिक्सरमधून काहीच त्याला हे नाही होत, अजिबातच त्रास नाही होत मिक्सरमधून काढायचं म्हटलं तर. छान अशी सॉफ्ट डाळ निघून जाते. त्याच्यानंतर आहे ना मग मी एक कांदा कापून घेतला आणि एक गाजर किसून त्याच्यामध्ये टाकलं आणि थोडीशी अशी कोथिंबीर. तुमच्याकडे जर बीट असेल तर बीट टाका, अजून हिरव्या मिरच्या आवडत असेल तर हिरव्या मिरच्या टाका, अजून पत्तागोबी असेल तर टाका. कुठली पण व्हेजीस तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. खूप छान असे इडल्या होत्या त्याच्या. तर मग मी त्याला आहे ना थोडंसं 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून दिलेलं आणि इकडे आहे ना मी अशी चटणी बनवून घेतली. तर त्याच्यामध्ये आहे ना मी काहीच नाही टाकलं आहे बरं. इनो नाही, सोडा नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त मीठ टाकून घेतलं आणि मीठ टाकल्यानंतर त्याला इडली पात्राला तेल लावून आहे ना त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. बघा तुम्ही इतक्या छान इडल्या झाल्या होत्या आणि निघत पण छान होत्या. लगेच एकदम गरम गरम नाही काढायच्या. थोडं 5 मिनटं थंड होऊ दिलं आणि काढल्या ना तर खूपच छान निघाल्या होत्या. तुम्ही बघा खूप छान इडल्या निघाल्या होत्या आणि सॉफ्ट पण होत्या बरं. आणि मी याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. तर मी आहे ना अशा 4 इडल्या खाल्ल्या. मी पहिले पण सांगितलं आहे की मी फक्त आणि फक्त वजन कमी करायचं म्हणूनच डाएट नाही करत आहे. मला एकदम हेल्दी पोर्शनमध्ये माझी तब्येत पण बिघडायला नको आहे आणि मला म्हणजे ते खाण्यामध्ये पण हे नको आहे अजिबात. तर मग मी म्हणजे मला हेल्दी खाऊन वजन कमी करायचं आहे. तर इकडे छान
छान अशा 4 इडल्या घेतल्या मी आणि मी सांगू का खरं इतक्या छान इडल्या झाल्या होत्या ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून जर व्हेजीस टाकसाल ना अजून छान होईल. माझ्याकडे ना बीट नव्हतं, नाहीतर मला बीट तर खूप आवडतात. मला प्रत्येकाच्यामध्ये बीट आवडतात, पण माझ्याकडे बीट नव्हते त्याच्यामुळे मग मी जे होतं ते टाकून केलं ते. तर त्याच्यानंतर आहे ना इकडे मी थोडेसे म्हणजे टोमॅटो घेतले दुपारच्या जेवणामध्ये आणि ते कट करून घेतले आणि त्याची आहे ना पातळ अशी भाजी बनवून घेतली मी आणि त्याच्यानंतर इकडे आहे ना साईडला एक म्हणजे भरीत करून घेतलं एका वांग्याचं आणि मेथीची भाजी टाकून आहे ना मस्त अशी भाकर बनवली. त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती, दवाखान्यात जायचं होतं. त्याच्यानंतर मग मला रात्री काही जास्त भूक नव्हती, तर मग मी थोडीशी अशी पपई खाऊन घेतली, अर्धी पपई वगैरे खाल्ली, त्याच्यावरच राहिली. मग काही जेवण वगैरे नाही केलं मी रात्रीचं. तर आजसाठी इतकंच. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.